शिवसेनेचा मुख्यमंत्री पदावर दावा, संख्याबळ वाढल्यास शिवसेना मुख्यमंत्री पदावरती दावा करेल, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य. एकनाथ शिंदेंची मराठा समाजातील क्रेज कमी करण्याचा डाव आहे का? मनोज जरांगेंच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. शिंदे मुख्यमंत्री असताना शिंदे समितीनं कुणबी प्रमाणपत्र शोधले, जरांगेंचा दावा. सुप्रिया सुळेंसह शरद पवारांच्या पक्षाच्या खासदारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट. फुले दाम्पत्य तुकडोजी महाराज अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न देण्याची मागणी. पक्ष कसा फुटतो हे आमची सत्ता आल्यावर कळेल. खासदार संजय राऊतांचं भाजपला ओपन चॅलेंज. आमचं ठरलं, आता दयामाया नाही, राऊतांच्या वक्तव्याची चर्चा. उबाटाच्या नगरसेवकांची शिवसेनेच्या कार्यक्रमाला उपस्थिती. नगरसेविका राजोल पाटील शिवसेनेच्या कार्यक्रमात हजर. राजोल पाटील भांडूप येथील ठाकरे गटाच्या नगरसेविका. तरुणाईला रोखण्याची कुणात हिंमत नाही, मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती. तिरंगा रॅलीमध्ये फडणवीसांकडून मोदींचं कौतुक. झारखंडमध्ये पेपरफुटी विरोधात विद्यार्थी आक्रमक. रांचीमध्ये विधानसभेवर मोर्चा. विद्यार्थी पोलीस आमने सामने. आंदोलकांना रोखण्यासाठी पाण्याचा मारा. गणेशोत्सव मंडळ आणि प्रशासनाची मंगळवारी बैठक. मुंबईतील गणेशोत्सव नियोजनासंदर्भात चर्चा होणार. मुंबई उपनगराचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा घेणार आढावा. राज्यात हिंदी भाषिक वाहन चालक मुजोरी करतात. मुजोरी करणाऱ्या वाहन चालकांवरती कारवाई करणारच, मंत्री प्रताप सरनाईकांचा थेट इशारा. जामनेरमध्ये नवीन एसटी बस चोरीला. बस शहापूर जवळ सोडून चोरटे पसार. विक्रोळीतील हत्या झालेल्या विश्वकर्मा कुटुंबाच्या घराला भीषण आग. दोघांच्या हत्येनंतर आज घराची राख रांगोळी. मार्क्सवादी किसान सभा आणि सेटूचा येवला तहसीलवरती मोर्चा. विविध मागण्यांसाठी जेल भरो आंदोलन. गायरान जमिनी शेतकऱ्यांच्या नावे करण्यासह विविध मागण्यांसाठी निघाला भव्य मोर्चा. कुंभमेळ्याच्या नावाखाली बनावट कंत्राट घोटाळा. कंत्राटदाराच्या आमिषानं पैसे उकळण्याचे प्रकार. गिरीश महाजनांनी केलं नागरिकांना सावध. हणेगावच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा. चिकन खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना उलट्या आणि पोटदुखीचा त्रास. वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेतील धक्कादायक प्रकार. पत्नीनं पतीला जिवंत पुरल्याचा प्रकार. अज्ञात फोनमुळे पतीचा जीव वाचला. विम्याच्या पैशांसाठी आरोपी पत्नीनं रचला होता कट. बारामतीतील घटनेनं खळबळ. ठाणे एसटी स्थानकामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य. एसटी बस स्थानकातील रस्त्यांची दुरावस्था. प्रवाशांमध्ये प्रचंड संताप. अर्धवट कामांमुळे नागरिक त्रस्त. माणगावमध्ये कार थेट दुकानामध्ये शिरली. मुलाकडून चुकून कार सुरू झाल्याची माहिती. सुदैवाने जीवितहानी टळली. अहिल्यानगरमधील धीरज परदेशी मृत्यू प्रकरणामध्ये ग्रामपंचायत मालकीच्या जागेवरती आरोपी सय्यदचं अतिक्रमण. आरोपी सय्यदच्या घरावरती अतिक्रमणाच्या नोटिसा. व्याजाच्या पैशांवरून उरुळी कांचन पोलीस ठाण्यातच राडा. सावकाराचे समर्थन आणि विरोधक एकमेकांना भिडले. सावकार मनमानी व्याज लावत असल्याचा महिलांचा गंभीर आरोप.